आज आपण पाहणार आहोत घेवड्याची भाजी। इथे मी घेवडा घेतलाय, तोडून स्वच्छ धुवून घेतलेला घेवडा। शेंगदाण्याच्या कुटातली आपल्याला घेवड्याची पातळ रस्सा भाजी करायची आहे। चपाती आणि भाताबरोबर खाता येते ही भाजी। शेंगदाणे चांगले भाजून घेतले, सोलून घ्यायचे आहेत। एकीकडे मी कढईत कांदा टाकलाय, 4 कांदे घेतलेत। कांदा चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे, लालसर झाला। लाल तिखट, घरगुती लाल तिखट आहे, हळद मीठ टाकलेलं आहे। घेवडा टाकायचा आहे, कांद्या तेलावर आपण घेवडा टाकूया। मसाला चांगला मिक्स करून घेतलेला आहे, परतून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे झाकण ठेवायचं आहे, पाणी थोडं ठेवायचं आहे ताटावर। एकीकडे कूट करून घ्यायचं आहे। शेंगदाणे सोलून घेतलेले आहेत, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, कोथिंबीर घेतली आहे आणि ह्याचा कूट करून घ्यायचा आहे आपल्याला। हे बघा, अशा प्रकारे कूट केलेला आहे। भाजी मंद आचेवर शिजून घ्यायची आहे। हे बघा, घेवडा चांगला शिजला आहे। आता आपण त्याच्यात कूट टाकणार आहोत। शेंगदाण्याचा कूट टाकायचा, शेंगदाण्याचा परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे। हे बघा, थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यात, थोडं पाणी टाकले मी। आपण रस्सा भाजी करतोय म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आहे। हे बघा, ग्रेव्ही भाजी, अशा प्रकारे ग्रेव्ही भाजी होते शेंगदाण्याच्या कुटातली। चपाती भात ह्याच्यासोबत खाता येते आपल्याला। तुम्ही करा, तुम्हालाही आवडेल।